अकलूजचा विकास करून दाखवण्याची ताकद फक्त भाजपमध्ये असल्याचा विश्वास अकलूज नगर परिषद उमेदवार सचिन शिंदे यांनी व्यक्त केला। अकलूजचा विकास केवळ कागदावर दाखवला गेला असून प्रत्यक्षात शहराची अवस्था बिकट असल्याचा आरोप भाजपचे अकलूज नगर परिषद उमेदवार सचिन शिंदे यांनी केला। इथं फिरल्यानंतर आम्हाला प्रामुख्याने जी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथला पाणी प्रश्न। म्हणजे बऱ्याच दिवस 8 दिवस पाणी इथं येत नाही, त्याच्यामुळे इथली जी प्रमुख समस्या आहे पाणी प्रश्न म्हणजे शुद्ध पेयजल पुरवठा करणं हा आमचा ह्या परिसर फिरल्यानंतर जो आमचा मूळ शहरासाठीचा जो जाहीरनामा आहे त्यातलं हे प्रमुख काम आम्ही पहिल्यांदा हे पूर्ण करणार आहोत। बरोबरीनं इथं आपण अकलाई मंदिराच्या शेजारीच आमचे अकलूजचं वैभव असणारी नीरा नदी वाहते। नीरा नदीच्या शेजारी एक डम्पिंग ग्राउंड, तिथं कचऱ्याचं ग्राउंड बनवलेलं आहे जे आरोग्याच्या दृष्टीनं पण घातक आहे। आणि दुसरा ह्याच्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे नीरा नदीचं जे प्रदूषण होतं आहे ते प्रदूषण थांबवणं, ते कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलवणं किंवा त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं आणि कचरा व्यवस्थापन करून नीरा नदीपासून बाजूला करणं हे आमचं प्रमुख कर्तव्य असणार आहे। सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे। खरा आणि टिकाऊ विकास करून दाखवण्याची ताकद फक्त भाजपमध्ये आहे असे ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले। या प्रभाग 2 मधल्या आता अकलाई नगरमध्ये पाणी प्रश्न सोडवणं आणि शेजारी असणाऱ्या निरामाईचं शुद्धीकरण करणं हा आमचा महत्त्वाचा अजेंडा आहे। बाजूलाच इथून वडा सुद्धा वाहतोय, त्या वडाही आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की वड्यामध्ये किती मोठी दुर्गंधी आहे। सगळ्या अकलूजची गटारं त्या वड्यामध्ये सोडली जात आहेत आणि ते तसंच नीरा नदीमध्ये वाहून जात आहे। तर त्या ठिकाणी ते शुद्धीकरण करण्याचा आमच्या जाहीरनाम्यामधला एक महत्त्वाचा विषय असणार आहे। आणि या परिसरापुरतं जर बोलायचं झालं तर पाणी प्रश्न हा प्रामुख्यानं जो आहे तो पाणी प्रश्न आम्ही सोडवणार आहे।